श्री शिवाय नमस्तुभ्यं. कसे आहात? मस्त नमस्तेच राहा. मी अपेक्षा तुमच्या सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर आणि त्याचे नाव आहे अधिराम. तर तुम्हाला थंबनेल नुसार कळलंच असेल की आज मी कोणत्या विषयावर बोलणार आहे. जर तुम्हाला अधिक महिन्याची सेवा करायची असेल आणि त्याच्यासाठी तुम्हाला निवांत राहायचं असेल तर ह्या तुम्हाला गोष्टी कराव्या लागतील. त्या काय ते मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. आणि ह्या गोष्टी जर तुम्ही करून ठेवलात ना, तुम्ही केव्हाही कुठेही कधीही त्या वस्तू घेऊन जाऊ शकतात. आणि ह्या गोष्टी जर तुमच्या घरात नसतील तर तुम्ही आत्ताच करून ठेवा, कारण आता लवकरच अधिक महिना लागणार आहे. आणि अधिक महिना लागायच्या अगोदर ह्या जर गोष्टी तुम्ही करून ठेवल्या तर तुमचे कामं जे आहेत ते सोपे होतील आणि तुम्हाला प्रत्येक सेवा जी करायची आहे ते तुम्ही करू शकता. सेवा म्हणजे नेमकं काय, तर तुम्ही एक नियम करायचा आहे. ज्या मंदिरात तुम्हाला जायचं आहे त्या मंदिरात तुम्हाला रोज छोटे छोटे दिवे जे आहेत तांब्याचे असे मिळतात. याला तांब्याचा दिवा म्हणतात. हा तांब्याचा दिवा जर तुम्ही 33 दिवे आणायचे आणि प्रत्येकी दिवशी एक दिवा तुम्हाला देवाच्या मंदिरात तो दान द्यायचा आहे. त्याला दीपदान म्हणतात. असंही तुम्ही रोज करू शकता. हा सुद्धा एक नियम आहे. रोज तांब्याच्या दिव्यामध्ये दिवा लावा आणि तोही शुद्ध तुपाचा लावला तर अतिउत्तम. आणि तेच आपल्याला आज करायचं आहे. आपल्याला दिवे जे आहेत ते बनवून ठेवायचे आहे. आणि दिवे कसे बनवायचे, दिवा कसा बनवायचा हे तुमच्यासोबत मी आज शेअर कर. महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक मंदिरामध्ये दीपदान हे तुम्ही कधी केलं तर त्याचं फलप्राप्त जे आहे ते अधिकच मिळतं. त्याच्यासाठी आपल्याला जे फुलवात आहे ते कशी करायची ते तुम्हाला मी सांगणारच आहे. कापूस जो असतो तो कसा निवडायचा आणि त्याच्यापासून फुलवात कशी बनवायची मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि त्याच्यामधली जी रुई उरते ते जर तुम्ही गाईला खाऊ घातली गुळा आणि तुपासोबत तर त्याचं जे फल आहे ते अधिक प्रमाणात मिळतं आणि जे आहे ते अधिक प्रमाणात मिळतं. त्यासाठी कापूस जेव्हा आपण निवडतो तो व्यवस्थित निवडायचा, स्वच्छ करायचा आणि त्याच्यामधली जी बी असते, रुई असते ती सांभाळून ठेवायची. आता मी तुम्हाला ते पुढे दाखवणारच आहे व्हिडिओमध्ये. त्याच्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब. चला तर मग व्हिडिओला जास्त उशीर न करता व्हिडिओला सुरुवात करते. चला, सुरुवातीला आपण जो कापूस आणलेला आहे शेतातून तो स्वच्छ निवडून घ्यायचा आहे. निवडल्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये ना अशी रुई दिसते, ती रुई जी आहे ती सगळी व्यवस्थित निवडून घ्यायची आहे. आणि जी रुई निवडलेली आहे तीच आपल्याला सांभाळून ठेवायची आहे, कारण की ही जी रुई आहे ना तीच आपल्याला कामात येणार आहे. कारण ही जी रुई आहे ना गाईला देत असता अधिक महिन्यामध्ये, कारण गाईची सेवा करणं हे सगळ्यात महत्त्वाची सेवा असते. अधिक महिन्यामध्ये गाईची सेवा करणं आणि गाईचे गोपद्म काढणं ही सुद्धा एक खूप महत्त्वाची सेवा आहे. आता आपला जो कापूस आहे तो संपूर्ण निवडून झालेला आहे. निवडल्यानंतर तुमच्याकडे रांगोळी, दूध किंवा विभूती जे काही असेल ते घ्यायचं आणि मग त्याचा हे जे आपलं तयार झालेलं आहे हे सूत झालेलं आहे आणि या सुतापासून आपल्याला वाती तयार करायची आहे. आता ही जर थोड्याशा सुतामधून आपल्याला एक भाग घ्यायचा आहे आणि तो ओढत न्यायचा आहे, तसा त्याचा दोरा तयार होतो. आता हा दोरा व्यवस्थित गुंतू नये म्हणून आपल्याला व्यवस्थित गुंडाळून घ्यायचा आहे. तुम्ही याचा बॉलसुद्धा बनवू शकता किंवा मग तुम्ही एखाद्या रीळलासुद्धा ते गुंडाळू शकता. आता इथे तुम्हाला जर 33 पदरी वात करायची असेल तर असे जे पदर आहे तुम्हाला 33 घ्यायचे आहे आणि ही 33 पदराची वात जी आहे तुम्हाला दररोज देवासमोर लावायची आहे. हा सुद्धा एक नियम आहे आणि हा नियम जर तुम्ही नित्यनेमाने केला तर अधिक महिन्यात तुम्हाला याचं फल जे आहे. आता इथे जी आपली वात जी आहे ती तयार झालेली आहे. आता इथे आपण अनेक प्रकारच्या वाती तयार करू शकतो. तुम्ही 3 पदरसुद्धा वात करू शकता किंवा मग 21 पदरसुद्धा वात केली तरी चालते. आता इथे मी तुम्हाला ना साधी सिंपल जी वात आहे ती करून दाखवणार आहे. प्रत्येकाला सुताची वात जमेल असे नाही, म्हणून ही जी वात आहे ही आपण एक पुठ्ठा घ्यायचा आहे. त्या पुठ्ठ्यावर आपल्याकडे अगरबत्तीची काडी किंवा बांबू स्टिक जी असते ती घ्यायची आहे आणि त्याला असा कापूस गुंडाळायचा आहे. आणि कापूस गुंडाळल्यानंतर ना फक्त प्रेस करायचं आहे, खाली फिरवायचं आहे. आपण हाता बेलन कसं फिरवतो अगदी सेम त्याच प्रोसेसमध्ये आपल्याला फिरवायचं आहे. रांगोळी लावा किंवा विभूती लावा आणि जर तुमच्याकडे जे असेल ना साहित्य ते तुम्ही वापरू शकता. इथे मी तुम्हाला मुद्दामून तिघं पण दाखवलेले आहे. ही वात जी आहे ती करायला खूप सोपी आहे. अगदी 10 मिनिटात तुमच्या भरपूर अशा वाती तयार होतात आणि ही वात करायला अजिबात जास्त मेहनत लागत नाही. तुम्ही सहज ह्या वाती भरपूर अशा प्रमाणात बनवू शकता. आता ही वात केल्यानंतर ना ही वात देवाजवळ लावताना सिंगल कधीच लावू नये. ह्या 2 वाती ज्या आहेत त्या मिळून दोघी सोबत लावायची आहे. म्हणजे डबल वात आपल्याला इथे लावायची आहे. डबल वात लावल्याने आपली जी वात आहे ती एकुरी राहत नाही तर ती डबल वात राहते. आता आपल्याला ह्या ज्या वाती आहेत ना त्या पटकन तयार होतात. अशी वात तुम्ही कोणीही सहज करू शकेल, इतक्या सोप्या वाती आहेत. वात करण्याची पण तेवढी सोपी पद्धत आहे. इथे निवडलेला कापूस घ्यायचा आहे, हाताला थोडंसं दूध लावायचं आहे आणि थोडासा एक भाग घेऊन कापसाचा, आता त्याच्या प्लसची जी साईन आहे तशी आपल्याला बनवायची आहे. थोडासा कापसाचा जो तुकडा आहे तो घ्यायचा आहे आणि प्लसचे जे 4 कोण आहेत ते आपल्याला पीळ द्यायचा आहे. आणि खालून आपल्याला जो गोलाकार भाग असतो त्याला खाली हाताला टॅप करायचं आणि वरतून थोडीशी रांगोळी किंवा विभूती जी असेल ते त्याला लावायची आहे आणि पीळ द्यायचं. झाली आपली इथे फुलवात जी आहे ती तयार झालेली आहे. फुलवात करण्याची एकदम सोपी पद्धत आहे. जर तुम्हाला हे पण जर करायला अवघड वाटत असेल ना तर एक गोळा घ्यायचा आहे कापसाचा, तो आपल्याला खालून थोडासा गोल आणि वरतून त्याला थोडासा कोना काढायचा आणि त्याला पीळ द्यायचा आहे. इथे पण आपली फुलवात जी आहे ती तयार होते. इथे तुम्ही
दूधसुद्धा वापरू शकता, रांगोळीसुद्धा वापरू शकता. रांगोळी वापरली तर ती कधी पण चांगली, कारण की ती रांगोळी असते ती रखरख असते आणि रखरख असल्यामुळे आपली फुलवात जी आहे ती पटकन समोर सरकते, म्हणून इथे रांगोळीचा वापर तुम्ही करू शकता. इथे मी दूधसुद्धा वापरू शकता. दुधामुळे जे आहे ते चिकट राहतं आणि ते कडक झाल्यामुळे आपली जी फुलवात आहे ती चांगली स्ट्रॉंग बनते. आता इथे माझ्या फुलवात इथे बनवत आहे मी. तुम्हाला पुन्हा एकदा मी प्लसचं साईनची वाली फुलवात जी आहे ते पुन्हा दाखवते आहे. आपल्याला 4 जे कोणे आहे ते व्यवस्थित एकावर एक ठेवून द्यायचे आहे आणि त्याला पीळ द्यायचं आहे, जेणेकरून आपली जी फुलवात आहे ती परफेक्ट बनते. आणि समोरचं जे टोक आहे ते लांबच ठेवायचं, छोटं ठेवू नये, कारण की फुलवात जळताना ना ती व्यवस्थित जळते. आणि खालचा जो भाग आहे ना थोडासा जाड ठेवा, जेणेकरून ती बऱ्याच वेळ फुलवात जी आहे ती तेवत राहते. फुलवाती करायला खूप सोपे आहे आणि ह्या फुलवाती तुम्ही करून ठेवा, जेणेकरून पटकन आपल्याला कोणत्याही मंदिरात जायचं काम पडलं आणि ह्या फुलवाती काढल्या की आपण लगेच मंदिरात जाऊ शकतो. म्हणून आता मी इथे काय केलं आहे, आपल्या फुलवाती ज्या आहे आपण ज्या वेळेस तुपामध्ये त्या सेट करून ठेवतो त्यावेळेस त्या बाहेर काढल्यानंतर मेल्ट होतात. मग अशा वेळी काय करायचं, 2 आपल्याकडे मेणबत्ती ज्या आहेत त्या घ्यायच्या आहेत. साजूक तूप घेतलेलं आहे, साजूक तूप गरम करायचं आहे, त्याच्यामध्ये ह्या ज्या मेणबत्ती आहे त्या मेल्ट करायच्या आणि थोडासा कापूर टाकायचा आहे, जेणेकरून आपल्या ज्या फुलवाती आहे ना त्या मेल्ट होणार नाही. कारण की इतकं कडाक्याचं ऊन आहे आणि कडाक्याच्या उन्हामध्ये बाहेर जर आपण अशा वाती ठेवल्या तर त्या मेल्ट होतात. आणि याचा एक वैशिष्ट्य म्हणजे आपण इथे कॅन्डल घेतलेलं आहे आणि कॅन्डल आपल्या फुलवातींना एकदम स्ट्रॉंग बाइंडिंग देतं आणि त्या बाइंडिंगमुळे ती जी फुलवात आहे ती मेल्ट होत नाही. आणि इथे आपण ही जी फुलवात केलेली आहे त्याला थोडासा कुंकाने जर तुम्ही त्याला याचं टोक जर लावलं तर ते दिसायलाही तेवढ्याच सुंदर दिसतं. इथे मी ह्या सगळ्या सेट करून घेतलेल्या आहे फ्रीझरमध्ये आणि तुम्ही बघू शकता अवघ्या 1.5 तासामध्ये माझ्या फुलवाती ज्या आहे त्या तयार झालेल्या आहे. आकारही सुंदर आलेला आहे आणि ह्या जर तुम्ही बाहेरही जर ठेवलात तर त्या लवकर मेल्ट होणार नाही. आणि ह्या ना तुम्ही करून कुठेही नेऊ शकता, इतक्या याचं बाइंडिंग जे आहे ते खूप स्ट्रॉंग बनतं आणि ह्या फुलवाती करायलाही सोपे आहे. आणि तुम्ही ह्या ज्या फुलवाती जर करून ठेवल्यात तर तुमच्या फुलवाती भरपूर दिवस ह्या फ्रीजमध्ये स्टोअर करून राहतात. आता ही फुलवात करताना मी मस्त देवाजवळ लावली आहे आणि ही जी फुलवात आहे ती बऱ्याच वेळ देवाजवळ तेवत राहते. अशी फुलवात जर तुम्ही केली तर तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल. आणि जर तुम्ही दीपदान करत असाल तर ही फुलवात बेस्ट आहे, तुम्ही नक्की करून पहा. आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर आणि काळजी घेत राहा.